मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। शैक्षणिक वर्ष 24-25 करता प्रवेश देणे सुरू आहे। प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व केंद्र सरकार मान्यता प्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे। मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील। संस्थेचे वैशिष्ट्ये: प्रशस्त क्लासरूम, उज्ज्वल निकालाची परंपरा, प्रदूषण विरहित परिसर, संगणक प्रशिक्षण रूम, विविध कंपन्यांना नियमित भेटी, भव्य क्रीडांगण, अप्रेंटिस सुविधा, विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण, अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव ITI, तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन, शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध, संपूर्ण परिसर नाही सर। पण हे सगळं करता करता माणसं कधी भरकटतात, सत्ता आणि पैशाच्या जाळामध्ये अटकून किती भरकटतात हे आम्ही सगळ्यांनी खूप जवळून पाहिलं आहे। मी तर माझ्या लहानपणापासून की इतकं पाहिलं होतं की मी ठरवलं होतं की निवडणुकीच्या राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही, परंतु स्वर्गीय बाळासाहेब बाजूला झाले 95ला, त्यानंतर जवळजवळ 10 वर्षांनी ही सगळी परिस्थिती मतदारसंघाची, आपल्या संस्था परिवाराची, कार्यकर्त्यांची पाहिली आणि ज्या प्रकारे आपल्या भागाचं, आपल्या लोकांचं मागासलेपण वाढत चाललं होतं, त्याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, यासाठी म्हणून पुन्हा एकदा आपण भाग घेतला पाहिजे याच्यामध्ये। या विचाराने मी त्याच्यात पडलो, निवडणूक या राजकारणात पडलो। तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे, आशीर्वादामुळे निवडूनही आलो। पहिली 5 वर्ष अतिशय जोमाने आम्ही काम केलं। अपक्ष होतो तरी देखील सरकार पूर्णपणे पाठीशी होतं, त्यामुळे जी काही कामं जनतेच्या हिताची महत्त्वाची होती ती सरकारकडून पूर्ण करण्यामध्ये, यशस्वी करण्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश आम्हाला प्राप्त झालं, त्याचं मला खूप समाधान आहे। परंतु या पंचवार्षिकमध्ये मात्र ज्या प्रकारचं काम करण्याची दुर्दैवाने होऊ शकलं नाही, त्याला कारण अनेक आहेत। कोरोना आला, त्यानंतर सरकार बदललं आणि या नवीन आलेल्या सरकारने पूर्ण आम्हाला वाळीतच टाकलं, विरोधी पक्षाच्या आमदारांना, आणि दिलेला निधी नामंजूर केला, स्थगित केला, स्थगिती उठवली तरी देखील तो दिलाच नाही आणि नवीन पुढच्या 2.25 वर्षामध्ये तर काही निधी दिला नाही, अशी परिस्थिती झाली। त्यामुळे एका बाजूला पहा, तुमचे लोकप्रतिनिधी काही काम करत नाही, हे निधी देत नाही। आता निधी देणे सरकारचं कर्तव्य आहे या जनतेच्या विकासासाठी, पण ती करायचं नाही आणि केवळ दोष द्यायचा आणि म्हणून मग निवडणुकांमध्ये पाडायच्यासाठी त्याचा वापर करता, अशा प्रकारची भूमिका जरी घेतलेली असली या सरकारने, तरी देखील जनता देखील जाणून आहे, समजदार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे। आणि जी कामं आम्हाला शक्य होती, आमच्या हातात होती, ती प्रामाणिकपणे पूर्ण करायचा प्रयत्न जो केलेला आहे, त्याची जाणीव त्याची नोंद लोकांपर्यंत आहे। त्यामुळे अगदीच काही झालं नाही असं नाहीये, परंतु जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही, याच्याबद्दलची खंत आणि जाणीव आमच्या मनात देखील आहे। पण या पुढच्या काळामध्ये बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये या राज्यामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार येईल, अशी राजकीय परिस्थिती संबंध राज्यामध्ये जाणवते आहे। वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय सर्वे किंवा पाहण्या ज्या होत आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट होत आहे की दुनियाभरचे प्रयत्न करून लाडकी बहीण, लाडका भाऊ, तोडका मेवणा या सगळ्या गोष्टी करून देखील जनतेच्या मनामध्ये या लोकांच्या बद्दल असलेल्या सरकारबद्दल काही आपुलकी फारशी निर्माण होते असं काही दिसत नाही, कारण त्याला स्पष्ट दिसतंय की ही सगळी उधळपट्टी लोकांच्याच पैशाची चाललेली, ते काही त्याच्या खिशातून लोक हे पैसे देत नाही। या योजना ज्या करतायत ते काही त्याच्या खिशातून किंवा त्याच्या घरच्या पैशातून देत नाही, शासकीय पैशातूनच देत आहेत। आणि शासकीय पैशातून अशा प्रकारे देत असताना एका बाजूला 1500 द्यायचे आणि 12-13 हजार 15 हजार वर्षातून काढून घ्यायचे, खेचून घ्यायचे, ही जी पद्धत आहे। शेतकऱ्याच्या बायकोला 1500 द्यायचे आणि त्याच्याकडून ते सर्व निविष्ठांच्या माध्यमातून, करांच्या माध्यमातून
हजारो रुपये खेचून न्यायचे. ही जर परिस्थिती असेल तर कोण यांना जवळ करेल, कोण यांना पाठिंबा देईल? काही कोण लोक भ्रमित होतील, नाही असं नाही, परंतु त्यांची संख्या तशी बरीच कमी आहे, इतकी मोठी नाही आहे, आणि त्याला आपण घाबरायची गरज नाही. पण आता या पुढच्या काळामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये त्यासंबंधी सातत्याने जनमानस जागृत करणं, त्यांच्यापर्यंत बोलणं, ते चर्चा करणं, त्यांना जागृत करणं, त्यांना प्रवृत्त करणं योग्य मार्गात जाण्यासाठी, या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्यांनाही कराव्या लागणार आहेत. आणि त्यासाठी तुम्ही कुठे कमी पडणार नाही याची मला खात्री आहे. आज चिरंजीव धनंजय वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत असताना, आशीर्वाद देत असताना मी हीच प्रार्थना परमेश्वराकडे करतो की हे परमेश्वरा, या रावेर यावत तालुक्याची, महाराष्ट्राची, देशाची सेवा करण्याची शक्ती, बुद्धी आणि बुद्धी क्षमता ही चिरंजीव धनंजयमध्ये निर्माण करणं. आणि स्वर्गीय बाळासाहेबांनी ज्या प्रकारे दीर्घकाळपर्यंत काम केलं जनसेवेसाठी, अशा प्रकारचं काम करण्याची संधी त्याला लाभो अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद, पाठबळ सतत त्याच्या मागे राहो अशी प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आणि त्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सर्व आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे आपले सर्व परिवारवासी, मधुस्नेह परिवारवासी आणि संपूर्ण मतदारसंघातून आलेले आणि मार्गदर्शक, आपल्या परिसराचे आमदार आदरणीय श्रीदादा चौधरी, माझे मार्गदर्शक आदरणीय रमेश काका महाजन, आदरणीय कुमार आबा, रोहिणी आत्या, उपस्थित सर्व संस्थेचे सर्व शाखा प्रमुख आलेले पाहुणे, जास्त वेळ घेत नाही आपला. आज पहिल्यांदा असं वाटतंय, म्हणजे एवढा मोठा वाढदिवस असूनही असं वाटतंय की आज वाढदिवस नाहीये. कारण आज अंगाशी कामच इतकं आहे की वाढदिवस साजरा करण्याची इच्छा सुद्धा नाही. पण काम करण्याचा धाडस जो घेतलेला आहे त्याची सतत प्रेरणा, म्हणजे टप्प्याटप्प्यातून आपल्याला सर्व गोष्टी मी सांगणार आहे, मनातल्या गोष्टी सुद्धा सांगणार आहे. आज खरं तर जन्मापासून मी सुरुवात करतो. जन्म दादांच्याच इलेक्शनमध्ये झाला आणि ते 5 वर्षाचं रुटीन असं लागलं की इलेक्शनमध्येच वाढदिवस येणार आहे असं पक्क झालं. त्याच्यासोबत म्हणजे दादांची सुरुवात खरं तर 1990 साली झाली असती. कारण स्वर्गवासी राजीवजी गांधी त्या काही असताना त्यांनी श्रीधरांच्या नावाचं तिकीट पाठवलं होतं, पण कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी ते तिकीट बाळासाहेबांना घ्यावं लागलं. अशा थोर नेत्याला, अशा थोर पंतप्रधानाला, जसे पंतप्रधान नवयुगाचे आपल्याला परत कधी मिळू शकणार नाही असे स्वर्गवासी राजीवजी गांधी, सर्वप्रथम त्यांच्या प्रतिमेला वंदन करतो. आदरणीय धनाजी नाना, आदरणीय बाळासाहेब चौधरी, आदरणीय भाऊसाहेबजी बोंडे, आदरणीय सुनीताबा आणि सर्व लोक ज्यांनी या सर्व संस्था घडविल्या, हा सर्व परिवार घडवला, मोठा केला आणि अशा प्रकारे आपली एक नाळ जोडून ठेवली, अशा सर्व हुतात्म्यांना वंदन सुद्धा करतो. आणि आजचा हा जो दिवस आहे, आपण सर्व जे मला आशीर्वाद द्यायला आला त्याचं ऋण तर परत फेड मी कधी करू शकणार नाही. पण मागच्या 4 वर्षापासून जेव्हा दादांच्या प्रचारापासून मी जेव्हा घरी आल्यावरती दीर्घकाळ दादांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने काम करण्याची एक संधी मिळाली. काम करण्याची म्हणजे फक्त जाऊन भेटीगाठी नाही, पण लोकांच्या समस्या समजण्याची सुद्धा संधी मिळाली. आणि ती संधी मिळता मिळता आज या वळणापर्यंत कधी पोहोचून गेलो मलाही समजलं नाही. खरं तर 7 जुलैला कृतज्ञता सोहळा बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त जो आपण सर्वांनी आयोजित केला, खरं तर त्यांचं पुण्यच एवढं मोठं की त्या दिवशी जर कधी नेत्यांनी असं सांगावं, ही जबाबदारी द्यावी, ते कोणालाच अपेक्षित नव्हतं. मला तर मुळीच नव्हतं. आणि ते पचवायला सुद्धा 2 दिवस लागत होते. मला विश्वास बसत नव्हता की खरंच माझं नाव सांगितलंय, साहेबांनी तयारी करायला सांगितलेली आहे, अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी दाखवला. तेव्हा समजलं की ही सर्व जी पुण्याई आहे, तुमच्या सर्वांचा जो आशीर्वाद आहे, बाळासाहेबांच्या कार्याची पुण्याई आहे, धनाजीनानांच्या कार्याची पुण्याई आहे आणि तुमचा सर्वांचा सातत्याने जो आशीर्वाद आहे तो कुठेतरी त्या कार्यक्रमामध्ये दिसून आला. आणि तो दिसून आल्यामुळे त्या सर्वांनी एवढा मोठा आशीर्वाद, एवढी मोठी जबाबदारी मला दिली असावी असं मला वाटतं. पुढच्या काळामध्ये
संयमाने काम करण्याची जबाबदारी माझ्यासोबत सोबत असणार आहे. संयमाने मी यासाठी म्हणतो, शांततेत नाही. जास्त काळ जर कधी आपण सर्व शांत राहिलो तर आपल्यासोबत अन्याय होत राहतील. पण संयमाने सहन करून त्याच्यावरती मार्ग जर कधी काढत राहिलो तशाच प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो. संयम म्हणजे लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी, संयम म्हणजे कार्यकर्त्याची तळमळ काय आहे ती समजून घेण्यासाठी, संयम म्हणजे आपण सर्व लोक जे सांगता आहात ते वैयक्तिक नसून समाजाकरताच आहे हे जाणून घेण्यासाठी, या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी पुढच्या काळामध्ये मला संयमाने काम करायचंय. संयम हा जो आहे तो असणं फार गरजेचं आहे. कारण सध्या आपल्या पूर्ण परिसरात प्रेम भावना, सद्भावना, सदविचार हे कुठेतरी कमी होत चालले. आणि कमी होत चालले ते दिसून मला यासाठी येतं, उगाच मी वरतून काही बोलत नाही, दिसून यासाठी येतं कारण हा जो संवाद यात्रा आम्ही सर्वांनी आयोजित केली, खरं तर ते आयोजन करण्याच्या 10 दिवस आधी आम्ही सर्व फार टेन्शन मध्ये होतो. असं वाटत होतं की आचारसंहिता खूप लवकर लागणार आहे, वेळ पुरणार नाही, वेळेची मर्यादा असेल, काय करायचं काय नाही असं ठरतच नव्हतं. आणि ते जेव्हा ठरवलंच आम्ही सर्वांनी की नाही आता काही झालं, 2 ऑगस्ट लागलेला आहे, 2 तारीख आलेली आहे, कोणत्याही हालतीमध्ये यात्रा सुरू केली पाहिजे. आणि यात्रा सुरू करताना सर्वांनी इतका पुढाकार घेतला की आज जवळपास त्या यात्रेला 18 दिवस झाले आणि 18 दिवसांमध्ये एकही ताणतणाव आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये निर्माण झाला नाही. अक्षरशः सुरळीतपणे प्रत्येका गावात प्रत्येकाच्या भेटीगाठी करता येते, प्रत्येकाशी बोलता येते. बोलता असं सुद्धा जाणवते की जेव्हा एक व्यक्ती त्याच्या समस्या सांगतो त्याच्या मागचं कारण काय असतं. घरी बसल्यावरती, ऑफिसमध्ये असल्यावरती, कोणत्या दुसऱ्या ठिकाणी असल्यावरती जेव्हा कोणी व्यक्ती आपल्याला समस्या सांगतो, मला समस्या सांगतो किंवा कोणालाही समस्या सांगतो, तेव्हा आपल्याला त्याच्या मागचं कारण दिसू शकत नाही डोळ्यांनी, फक्त ऐकू येऊ शकतं. आणि स्वतःच्या डोळ्यांनी जेव्हा त्या समस्या आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजते की समस्या किती ज्वलंत आहे, किती खरं आहे आणि ते सोडवणं आपलं कर्तव्य काय. कोणत्या समस्या असल्या पाहिजे, कोणत्या समस्या समाजाच्या आहेत ते समाजाला जाणून दिलं पाहिजे की तुमच्या ह्या समस्या आहेत, पण ज्या समस्या तुम्ही मांडताय त्या एखाद्या तुमच्या समस्याच नसू शकतात, अशी दिशाभूली सध्या समाजामध्ये चालू आहे. म्हणून या दौऱ्यामुळे ती एका प्रकारची मदत मला होते, ती एका प्रकारची समज मला मिळते. ठीक आहे, थोडेफार आता ज्याच्या मनामध्ये दोष असतो, एखादं काम न झाल्यामुळे तो मान्य करून घ्यावा लागतो, चांगल्या प्रकारे ऐकून सुद्धा घ्यावं लागतं आणि ऐकल्यावरतीच आपण त्याच्यावरती मार्ग काढू शकतो. आपण उत्तर द्यायच्या भानगडीत जर कधी पडलो, मागे काय झालं त्याच्या जास्त खोलात जर कधी जायला लागलं तर पुढे काय करू शकणार हे मला कोणालाही जाणवू शकणार नाही. इतिहास अभ्यास करण्यासारखा असतो, इतिहासाबद्दल माहिती घेण्यासारखी असते, पण इतिहासात डुबून गेलो तर पुढे जाणं शक्यच नसतं. कारण मागच्या ज्या चुका असतील, मागच्या ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यांच्याच अवतीभोवती जर कधी आपण फिरत राहिलो तर एखाद्या वेळेस पुढे जाणं काम आपलं कठीण होऊन जाईल. तरी या पुढच्या काळामध्ये मला या सर्व गोष्टी चांगल्यापैकी कळायला आहे, अभ्यास झालेला आहे, बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे. झालं असं की आदरणीय श्रीधर चौधरी यांनी आतापर्यंत फार सरळ मार्गाने काम केलं. अक्षरशः कार्यकर्त्याशी, कोणत्याही व्यक्तीशी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं, त्यांना समज दिली की बाबा तुझं काम एखाद्या वेळेस होऊ शकणार नाही कारण कायद्याच्या दायऱ्यात बसत नाही. आणि त्याच्या सोबतच दादांनी फार संयम सुद्धा ठेवला, अनेक लोक घडवली सुद्धा. पण त्या मार्गाने सध्याच्या काळामध्ये मला असा अभ्यास करायला मिळाला की काही कामं जी महत्वाची असतात आणि करता येत नाही. तर एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की जे कामं कायद्याच्या दायऱ्यात बसतात ते कामं करून घेण्यासाठी लोकनेत्याकडे येतच नाही. जे कामं होऊ शकत नाही त्याला थोडा जोर टाकावा लागतो, जे कामं करून घ्यावी लागतात त्यासाठीच तुमच्या दरबारी लोक येतात, म्हणून ती गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक केली पाहिजे असं मला एका थोर व्यक्तीने सांगितलं. म्हणून या सुद्धा गोष्टी माझ्या पहिलेच लक्षात आल्या, मी माझ्या परीने फार प्रयत्न केला त्या करून घेण्याचा आणि त्याची उदाहरणं पण मतदारसंघात सुद्धा असतील, पण त्या फार छोट्या गोष्टी होत्या. मला त्या गोष्टी मोठ्या वाटत नाही, पण या काळाच्या पुढे सुद्धा मोठमोठ्या गोष्टी आपल्या परिसरासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी कशा प्रकारे निर्माण करता येतील त्याच्याबद्दल अभ्यास करणं फार गरजेचं आहे. तो मी काही प्रमाणात केला सुद्धा आहे आणि पुढच्या काळामध्ये करता सुद्धा येईल. पण या सर्व गोष्टीपर्यंत आपण पोहोचले कसे याच्याबद्दल जर कधी बोलायचं झालं तर मी स्वतःच्या डोळ्याने काही काळ बाळासाहेबांच्या सहवासात आयुष्य घालवलं आणि त्या सहवासात मला असं जाणवलं की साहेबांचं काम जे ते फार मोठं आहे. आपण त्याच्या तुलनेमध्ये आज जे करतोय त्याच्या तुलनेमध्ये ते काहीच नाही. आणि ते अशासाठी काही नाही कारण गावोगावात जाऊन असं सांगण्यापेक्षा की मी बाळासाहेबांचा नातू आहे, माझी अशी ओळख आहे,
मला लोक सांगतात की बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केवढं मोठं काम बसवलेलं आहे, केवढं मोठं मन बसवलेलं आहे. आणि अशा प्रकारची ती व्यक्ती होऊन गेली आणि आजही त्यांचं काम, त्यांचे विचार, त्यांच्या आठवणी आपल्याला सर्वांना प्रेरणा देत असतात. माझं असं म्हणणं नाही की आदरणीय शिरीषदादांना त्या गोष्टी जमल्या नाही. आदरणीय शिरीषदादांनी सुद्धा, मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले, अक्षरशः तब्येत ठीक नसताना सुद्धा, म्हणजे कोरोना सुद्धा दादांना झालं होतं, त्यावेळी मी पण दादांसोबत होतो. 2 वेळा एंजिओप्लास्टी सुद्धा या 5 वर्षांमध्ये झाली. आणि एवढं सगळं होऊन ते आजही सगळ्या गोष्टी अंगावरती घ्यायला तयार आहे. बाबा मला सांगतात की धनंजय सांग, मी कुठे जाण्याची गरज आहे. पण मी बाबांना सांगतो की बाबा आता तुम्ही तुमच्याप्रमाणे चालू द्या, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा. पण आता आम्ही सर्व आहोत, आम्ही सर्व ह्या सर्व गोष्टी हाताशी घेतलेल्या आहे. तुमचा आशीर्वाद आणि तुमचं पाठबळ आमच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. आणि या पुढच्या काळामध्ये दादांना जास्त त्रास न देता आपल्या सर्वांना काम करण्याची गरज आहे. कारण ते जर कधी आपण करू शकत नसलो, आपलेच निर्णय आपण घेऊ शकत नसलो, आपल्याच गोष्टी, आपल्याच ते उभं केलेलं सर्व काम आहे ते टिकवू शकलो नसलो, तर आपलं एकमेकांसोबत एवढं काळ राहून फायदा काय, याचा पण विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. ही व्यथा मी आपल्या समोर यासाठी मांडतोय कारण या पुढच्या काळामध्ये मला तुमच्या सोबत काम करायचंय, तुमच्या आशीर्वादात काम करायचंय, तुमच्या मार्गदर्शनात काम करायचंय आणि ते करता आलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. खरं तर आज आईची फार आठवण सुद्धा येते की असा कोणता वाढदिवस नव्हता लहानपणापासून की आई म्हणजे पुण्याला यायचं तो पुण्याला सुद्धा यायची. पण 2 दिवसापूर्वी आईने मला सांगितलं की काय वाढदिवसाचं, आईला मी सांगितलं तुला आता अयोध्येला एक कार्यक्रम अटेंड करायला जावं लागेल कारण बाबांना मला तिकडे येणं जमणार नाही. आणि आईने सांगितलं मग तुला ऑप्शन कोण करेल, म्हटलं आहे आता बाकी सर्व आशीर्वाद देणार आहे. मग अशा प्रकारे सध्या एवढी मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे. वेळ खूप कमी उरलेला आहे आणि मेहनत घेतली तर आपण यशापर्यंत पोहोचू शकू. आणि यशापर्यंत पोहोचायचं यश मला डोळ्यात दिसतं सुद्धा आहे. पण जर कधी ते आलं नाही तर माझी खचून जाण्याची तयारी नाही, माझी काम करण्याचीच तयारी आहे. या पुढच्या काळात कशा प्रकारे काम करता येईल, यश मिळो न मिळो, समाजासाठी कशा प्रकारे काम करता येईल, शिक्षण क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम करता येईल, सिंचन क्षेत्रामध्ये कशा प्रकारे काम करता येईल आणि त्याच्या सोबतच रोजगार निर्मिती कशा प्रकारे जास्तीत जास्त आपल्या परिसरामध्ये होऊ शकेल, याचा सखोल अभ्यास सुद्धा मी करून ठेवलेला आहे आणि तो अंमलात या इलेक्शन नंतर आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण सर्व इथे मला आशीर्वाद द्यायला आलात. मग झोपे सरांनी सांगितलं की तुम्ही धनंजयच्या पाठीशी राहा, पण तुम्ही माझ्या पाठीशी राहू नका, माझ्या सोबत राहा. मला तुमच्या सोबतीची, तुमच्या साथीची फार गरज आहे. आपल्या परिसरामध्ये आज अक्षरशः तुमचेच मुले, तुमच्याच मुली आहे, तुमच्याच आजी आहे, तुमच्याच बहिणी आहे. या सर्वांची जर कधी दशा तुम्ही स्वतः जवळून पाहिली तर तुम्हाला समजेल समाजामध्ये केवढी निराशा आणि केवढं दारिद्र्याकडे आपण आता परत चाललेलो. आणि ते कुठेतरी जर कधी थांबवायचं असेल तर त्यांना शिक्षण पुरवणं गरजेचं आहे, रोजगार पुरवणं गरजेचं आहे, त्यांच्या घरामध्ये पैसे कसे निर्माण होतील, निधी कसा निर्माण होईल याच्याबद्दल सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण त्यांना कुणावरती अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही, इथपर्यंत आपल्याला आपल्या परिसराला न्यायचंय. मी पाहतोय अनेक युवक जे आहेत बिचारे कट्ट्यावरती बसले असतात. आता गावात जातो, गावात मुक्काम असते, कट्ट्यावरती बसले असतात, रात्रभर पूर्ण गाव फिरतात, चुकीच्या मार्गाने लागतात, चुकीच्या सवयी त्यांना लागतात. पण या सवयी कुठेतरी मोडून काढाव्या लागतील. सवयी जरी असल्या तरी ते चांगल्या मार्गी लागलेत की नाही एवढी खात्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. कारण आपण सर्व दादांचे सहकारी, दादांच्या सोबत, दादांच्या वयाचे असाल, पण मला या युवकांची व्यथा माझ्या डोळ्याने पाहायला मिळते. आणि तीच जर कधी तशी युवक माझ्यासोबत पुढे आली तर आपला परिसर कुठे जाईल याची खात्री नाही. या गंभीर बाबी आपण सर्व लोक लक्षात घ्या. म्हणूनच या कामासाठी, हे कामं करून घेण्यासाठी, प्रामाणिकपणे करून घेण्यासाठी मी आपल्या सर्वांना आपला आशीर्वाद सुद्धा मागतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण सर्वांनी एवढ्या मनापासून शुभेच्छा मला दिल्या आणि एवढा वेळ आपण थांबलात सुद्धा त्याबद्दल आपलं मनापासून ऋणी आहे. आपण सर्व परिवारवासी आहे. एका परिवारासारखं आपल्याला या पुढच्या काळामध्ये काम सुद्धा करायचं आहे आणि त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि एवढंच म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतिहासाचा अभ्यास करायचा आहे, इतिहासातून अनुभव घ्यायचे आहे आणि पुढे चालायचं आहे. ही खूप महत्वाचं. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आणि प्रेमामुळे होतात. एकमेकांविषयीचं प्रेम असल्याशिवाय होत नाही आणि प्रेमामध्ये त्याग महत्वाचा असतो. सॅक्रिफाइस इज द टेस्ट ऑफ लव्ह. जो आज आमच्या वहिनी साहेब करत आहे की स्वतःच्या मुलाचा वाढदिवस आहे. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.